राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीपाद बाबां की जय. रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. तर गुरु आपल्या जीवनामध्ये, गुरु यायच्या आधी आपलं जीवन कसं होतं आणि गुरु आल्याच्या नंतर कसं होतं यातला बराचसा फरक. किंवा इथं आज जे लोक मुंबईवरून इथं जे साधक लोक आहेत आलेले आहेत, किंवा आम्ही गावावरून जे आलेलो आहेत, आणि जे प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाच्या असला या सुखदुःख इथं शेअर करत होते. आणि काय असतो तो अनुभव इथं आल्यानंतर, इथं कोण वैष्णव जे येतात ते, आणि आपला जो आनंद येतो कोणता, तर तो आपण आत्मा किंवा आपण ब्रह्म होतो. कोण जे निर्गुण निराकार नाही जे आकार, जेतुनी चराचर हरिसी भजे. आपण निर्गुण परमात्मा कसे आहोत. ज्यावेळेस आपल्याला पण, जसं आपण आजारी आहोत औषध घेतो, एक एक दिवसाने आपण जसं बरं होतं ना, तसंच हे नाम, हे चिंतन जसं करू सद्गुरूंच्या किंवा आपण साधकांचं जसं आपण सानिध्यात राहू, तसंच एका दिवसाने आपण नाही का व्यवस्थित किंवा त्या ब्रह्माच्या आपण त्या लेवलला हळूहळू त्या लेवलपर्यंत जात असतो. आणि ह्या तांबाडी परिवाराने जो इथं तो कार्यक्रम ठेवला आहे, आणि त्या कार्यक्रमामुळे आपल्याला काय झालं का, तो आनंद उपभोगायचा आपल्याला ती एक संधी मिळालेली आहे. आणि प्रत्येकजण इथं खरंच हिरिरीने आलेलो आहेत आपण सगळे आज. आणि एक प्रमुख इथं मला सांगायचं की एक उदाहरण सांगायचं आहे. एका झाडावरती ना कबूतर गरुड पक्ष्यांनी अंडी घातलेली असते वरती, आणि खाली कोंबड्यांनी देखील तिथे खाली अंडी घातलेली असतात. आणि मग एक दिवस काय होतं, ती अंडी फलित होऊन दोन्ही पिल्ले देतात. कोंबडीही देते आणि गरुड पक्षीही देतो. आणि एक दिवस काय होतं, ते जे पक्षी असतो ना, त्यातला तो पक्षी त्या कोंबडीच्या पिल्लांमध्ये पडतो, आणि बाकीचे जे पक्षी असतात ते उडून जातात. होतं काय, तर गरुड पक्षाला कळत नाही मी कोंबडी आहे की गरुड आहे. आणि मग तो कालांतराने तो जो गरुड पक्षी आहे ना, तो त्या कोंबडीच्या पिलांमध्ये सतत चालतच राहतो. एक दिवस ते गरुड पाहतं, अरे आपल्यातलं हे पाखरू यांच्यामध्ये चालते, पण त्या स्वतःला समजत नाही. आणि मग तो काय करतो, त्याला उंच जागेवरती नेतो आणि सांगतो का, अरे तू गरुड आहेस, उडू शकतो. आणि त्याच्यानंतर मग तसं, नाही मी कोंबडीच आहे, मला नाही ओढता येत. मग तो काय करतो, त्याला उचलतो आणि हवेत सोडून देतो. मग तो त्याला कळतं का, अरे मला पंख, मी उडू शकतो. मग तो ज्यावेळेस त्याचे पंख तो फैलावतो ना, तो उडू लागतो. मग त्याला कळतं का, मी ब्रह्म आहे. तसं हे जे गोष्ट मिळवत, हे जर सत्संग आहे, इथे येऊन आपल्याला कळते का, अरे आपण ब्रह्म आहे, आपण निर्गुण तत्व आहे. ते निर्गुण तत्व आपल्यामध्ये सुद्धा आहे, आणि आपल्यामध्ये जर जागृत झालं तर आपण या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊ शकतो. आज जर वास्तविक बारकाईने विचार केला तर सुख आणि दुःख ह्यामध्ये ना जीव अडकलेला आहे. आपणही अडकलेले, यांचे सामान्य जीव त्यांना कळतच नाही की आपण ब्रह्म आहोत, ते सुद्धा अडकलेले आहेत. परंतु जर आपल्याला कळलंय तर आपण हे 4 चौघापर्यंत पोहोचवलं पाहिजे. साधू संतांचा निरोप आपण पोहोचलो पाहिजे. ही कुठतरी तळमळ अंतःकरणामध्ये वाटते. आणि तो साधू संत जसे कृपाळू आहे, ते आतून सात्विक आहेत, त्यांचंही अंतःकरण जसं आहे तसं आतून ज्यावेळेस आपण दुःख इतरांचं पाहतो तेव्हा तळमळतं अंतःकरण. आणि मग सांगताना आपण जेव्हा या सत्संगात येतो, वैष्णव मेळ्यामध्ये येतो, आपण काय बोललो पाहिजे, समाजाला काय सांगितलं पाहिजे, इथून आल्यानंतर आपल्याला ते कळलं जातं. आणि ह्या परिवाराने जो म्हणजे खरोखर असं आपण कुठं पाहू शकत नाही. कारण आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये असेल किंवा सिटीमध्ये असेल अशी वास्तुशांती, असे भरपूर कार्यक्रम होतात. पण हे अजून असं ठेवले जात नाही. ऑर्केस्ट्रा असेल, दुसरे काही कार्यक्रम संगीत भजनास ठेवले जातील. पण हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे ठेवणं. त्याच्यानंतर समाजालाही प्रबोधन होण्याचं हे इथूनच खऱ्या अर्थाने प्रबोधन होतं. आणि मग तो जो आपण म्हणतो ना की भाग्यवंता घरी, थोडंसं गावण म्हणतो, हां, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी
भजन पूजन त्याची वाट पाहे त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ परी हे दुर्लभ हरीचे नाम हरीचे नाम भाग्यवंत घरी भजन पूजन असं भजन पूजन असं नामाचं संकीर्तन ह्या भाग्यवंतांच्याच अशाच घरात होत असं आणि आपण हे तेवढेच भाग्याचे आहोत इथे आल्यानंतर तो जो सुख सोहळा आहे किंवा ते आपण म्हणतो ना एक वैष्णव वैकुंठ ज्यांची वयोमर्यादा खुंटलेली आहे आपण त्याच मार्गाला मार्गस्थ आहोत आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने आपण खरंच आणि तुम्हाला साधक परिवाराच्या वतीत परिवाराबरोबर आणि गुरुजींच्या सान्निध्यात आपण तिथपर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करू पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम